पुरुषांचं कारागृह आणि महिलांचं कारागृह हे एकमेकापासून सेपरेट आहे. त्या पलीकडची दुनिया आम्ही ऐकून होतो. त्या महिला कारागृहामध्ये गेल्या होत्या तेव्हा एक सरप्राईज व्यक्तीला मला भेटता आलं. ती म्हणजे त्या अबू सलेमची गर्लफ्रेंड. तो माझ्या कानातून म्हणला, जेलमध्ये एवढ्या सुंदर बायका. आतापर्यंत आपली मानसिकता अशी आहे की महिला गुन्हेगार म्हणजे कोण, तर एक तर व्यवसायातल्या स्त्रिया किंवा पारध्यांच्या स्त्रिया. आता एक तिसरी कॅटेगरी यायला लागली. सुधा भारद्वाजांचा पण अनुभव पाहिला आपण. इंटेलेक्च्युअल व्यक्ती आहे आणि अशा गंभीर आरोपाखाली आतमध्ये गेल्यानंतर अनेक वर्ष त्यांना जामीन होत नाही. म्हणजे आश्चर्य वाटेल की DSKंच्या पत्नी आजही न्याय व्यवस्थेतले घटक महिलांविषयी थोडी सहानुभूती बाळगून असतात. की पहिली चूक सगळ्या चित्रपट निर्मात्यांची, दिग्दर्शकांची, की सगळ्यात जेलमधले कैदी तुम्हाला युनिफॉर्म मध्ये दिसतात. आजच्या घडीला येरवडा जेलमध्ये जाऊन पहा, 6,700 किंवा 6,800 कैदी आहेत. तिथले 5,500 कैदी तुमच्या आमच्यासारखे शर्ट पॅन्ट घालून फिरतात. ही बेसिक गोष्ट आम्हाला कोणी चित्रपटांनी किंवा कोणी दाखवली नाही.